बढ़िया अंकल जी. कुंदनलालजी सहगल आपण असं म्हणू शकतो पहिले सुपरस्टार. 1931 मध्ये सुरू झालेला सांगीतिक प्रवास, चित्रपटामध्ये भूमिका पण केल्या. त्यांची पहिली हिट फिल्म होती यहूदी की लडकी 1933. त्यामध्ये एका राजकुमाराची भूमिका त्यांनी केली होती. त्यांचं पहिलं रेकॉर्ड झालेलं गाणं म्हणजे गैरफिल्मी गाणं आहे ते देवगंधार रागावरती आधारित आहे. फारसा न गायला झालेला अनवट असा राग आहे. ज्यांना या रागाविषयी अधिक माहिती पाहिजे किंवा ज्यांना या रागाच्या प्रेमात पडायचं आहे त्यांनी पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं बरजोरी न करो कन्हैया ऐका. तुम्हाला त्यातली मजा लक्षात येईल, खुमारी कळेल. भारत सरकारने कुंदनलाल सहगलजी यांना पद्मभूषण आणि संगीत नाटक अकादमी अशी अवॉर्ड्स दिलेली होती. या पुढचं जे गीत आहे हे द्वंद्वगीत आहे. देशेर माटी हा बंगाली चित्रपट होता. त्याचं 1941 मध्ये हिंदी व्हर्जन आलं. त्याचं नाव होतं धरती माता. संगीतकार पंकज मलिक, गीतकार पंडित सुदर्शनजी. पुन्हा एकदा न्यू थिएटर्सची ही फिल्म होती. नितीन बोस डायरेक्टर होते. या फिल्ममध्ये आधुनिक शेती, ट्यूबवेल, सहकारी शेती या कल्पना पहिल्यांदा न्यू थिएटर्सनी लोकांसमोर मांडल्या. कुंदनलाल सहगल यांच्याबरोबर उमा शशी, जगदीश सेठी, के.सी. डे जे प्रसिद्ध संगीतकार सचिन देव बर्मन यांचे पहिले सांगीतिक गुरु किंवा प्रसिद्ध गायक मन्नाडे यांचे काका यांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटात आहेत. या चित्रपटातलं दुनिया रंग रंगीली बाबा फार छान गाजलेलं गाणं. कुंदनलालजी सहगल, उमा शशी आणि के.सी. डे यांनी गायलेलं गाणं मागच्या कार्यक्रमात स्वरसाधनाने ते सादर केलं होतं 1 2 3 की सुरेली महफिलमध्ये. दोन मित्रांची गोष्ट आहे, अशोक आणि अजय. कुंदनलाल सहगल अशोक, त्यांना शेतीमध्ये रस असतो. शिक्षण संपल्यानंतर शेतीकडे कल असल्यामुळे ते गावाला जातात. खेडेगावामध्ये शेतकऱ्यांची मदत आणि त्यांना आधुनिक शेतीचं महत्त्व समजून देण्याचा प्रयत्न करतात. त्यांचे मित्र उच्च शिक्षणाकरता इंग्लंडला जातात. दरम्यान जो उच्च शिक्षणासाठी गेलेला अजय आहे त्याची बहीण कुंदनलाल सहगल यांच्या प्रेमात पडते आणि शेतीमधले अनेक प्रयोग फसत असताना त्यांना आर्थिक मदत करत राहते. जेव्हा अजय इंग्लंडहून परत येतो तेव्हा त्याला कळतं की आपला मित्र शेतीच्या प्रयोगामध्ये फसत चालला आहे, आर्थिकदृष्ट्या कमकुवत झालेला आहे. तेव्हा ते त्याला आर्थिक मदत करतात. त्या शेताखाली कोळशाची खाण सापडते आणि अशोक शेवटी सहकारी शेतीच्या प्रयोगाला मान्यता देतो. असं काहीसं कथानक आहे. एक फार सुंदर द्वंद्वगीत आहे. याच्यामध्ये कुंदनलालजी सहगल आणि उमा शशी यांच्या आवाजातलं आपल्यासमोर सादर करतील रजनीताई यावलकर आणि किशोरजी पंडे अंकल.